पती आणि पत्नीच्या गीतावरती झालेल्या प्रस्तुत गीतावरती चंद्रकलाबाई सूर्यवंशी यांनी 100 रुपयाचं दान दिलं होतं. नाव त्यांचं घ्यायचं राहिलेलं होतं म्हणून त्यांच्याकडून 100 रुपयाचं दान मंडळाला प्राप्त झालेलं आहे. आणि ऐका, त्या सूर्यवंशी साहेबाबरोबर सोबत त्यांचा परिवार हा राहत होता. सूर्यवंशी साहेब गेल्याच्या नंतर हा परिवार सावली तुटली, त्यांचा एक आसरा गेला, त्यांची एक हिंमत गेली. म्हणून ते सूर्यवंशी परिवार आणि पंचशील भजन मंडळाचा परिवार, पंचशील भजन मंडळाच्या सभासदांनी या ठिकाणी येऊन बसावं. कारण तुम्ही सुद्धा निलकंठी सूर्यवंशी यांची मुलं आहात, त्यांचं नाव तुम्ही चालवता आणि तुम्ही त्यांचे उत्तराधिकारी. आता सूर्यवंशी साहेब गेल्याच्या नंतर भूमेश्वरजी मिश्रा हे सूर्यवंशी साहेबांचे उत्तराधिकारी बनले पाहिजे. कारण इथं बसा, कारण की कवी गेल्याच्या नंतर कवीचा जो मोठा मुलगा असतो त्या मुलाने आपल्या लहान भावंडाला सांभाळ केला पाहिजे आणि एकोप्याने राहिले पाहिजे. हेच वडिलांची इच्छा असते. मुलाची वडिलांची इच्छा आपल्या मुलाप्रती हेच असते की माझा मोठा मुलगा जो आहे त्या मुलाने माझ्या इतर मुलांचाही सांभाळ व्यवस्थितपणे केला पाहिजे, त्याला घेऊन चाललं पाहिजे. आवाज नाही त्याला सांगा बरोबर. आवाज नाही, आवाज कशी आहे क्लियर आवाज आ रहा बोलते ना. अरे तो आज मेरे साथ भेजना उसको बुला, आजा बोल उसको, बोल उसको भेजो बाजू वाले को. काय झाले तेरे बाजू वाले को भेज, तेरे बाजू वाले को भेज, वो बाजू वाले काका को भेज, वो भेज उसको. चला जा काका तू. शान भंगोर आहे जीवाना. का म्हणता? हो म्हणतो हे भीमा 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 म्हणतो. आलो बना म्हणतो हो. क्षण भंगोर आहे जीवाला आणि जन्मा जरा व्याधी मरणा. अप्रिया वियोगा मना दुःख म्हणते त्याला. मनुष्याचा मृत्यू झाला तर आपण म्हणतो पंचतत्वामध्ये विलीन झाले, पण तथागताने तत्व 4च सांगितले आहे. पृथ्वी
हवा, पाणी आणि अग्नी आणि आकाश हे पोकळी आहे म्हणे. म्हणून त्या तत्वाला बुद्धाने धरलं नाही. मग बुद्धाने नाही धरलं, बाबासाहेबांनी नाही, तर आपण त्या शब्दाचा वापर नाही केला पाहिजे असं मला वाटतं. आणि याकरता आयुष्यभर निष्काळजी सूर्यवंशी यांनी आपल्या कवनाच्या माध्यमातून पेरलं आणि मी सुद्धा तेच काम करत आहो. आणि म्हणून त्यांचा हा परिवार त्या निलकंठी सूर्यवंशी बद्दल म्हणतात की तुम्ही जोपर्यंत होते बाबा तोपर्यंत हा संपूर्ण परिवार सुखी संपन्न होता. आता तुम्ही गेल्याच्या नंतर ही मुलाबालाची वेळ तुटली पाहिजे नाही. म्हणून शब्द म्हणतात ओ सुखी होता संसार माझा अन दुष्ट लागाले त्याला. सुखी होता संसार माझा दुष्ट लागाले त्याला. सुखी होता संसार माझा दुष्ट लागाले काय कुणाला नाही कळले रान बाबाचा माझ्या गेला. या विधानावरती 20 रुपयाचं दान मंडळाला प्राप्त झालेलं आहे. आणि ज्यावेळेस शेवटची घटिका निलकंठी सूर्यवंशी ही आपल्या आयुष्याची मोजत होते आणि आयुष्याची वेळ